नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये कोकण मिनी ब्लॉगचा. तर हा सीझन दुसरा आहे. याच्या आधी पण मी मे महिन्यात जेव्हा आलो होतो तेव्हा पण आपण कोकणातलं तुम्हाला सर्व काही दाखवलेलं डेली ब्लॉग चालू होते. आज आपला हा दुसरा सीझन आहे आणि त्याचा दुसरा दिवस आहे. तर आज आम्ही परत आता सकाळचे आता 9 वाजले, आम्ही चाललो आहे परत तरवा लावायला. अजूनपर्यंत पावसाचा काही नामोनिशाण नाही आहे. मी येऊन आता 2 दिवस झाले. पहिल्या दिवशी तर मी काय केलं नव्हतं, तर त्यामुळे काय तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. तर कालपासून आपण चालू केला ब्लॉग. तर आज पण पाऊस नाही आहे, गेले 8 दिवस पण पाऊस नव्हता. तर त्याच्यामुळे थोडं टेन्शन आहे, कारण की पूर्ण कोपरे जे आहेत म्हणजे मळे जे आहेत ते सुकले आहेत आणि तरवा पण खूप मोठा झाला आणि तो काढायला जेव्हा जातो तेव्हा त्याची मुळं तुटतात आणि ती आतमध्ये जातात. ती मुळं असतात तीच मेन असतात लावणी करण्यासाठी. तर काल आम्ही थोडीशी लावणी केली, थोडंसं एका कोपऱ्यामध्ये पाणी होतं, तर मग ते आम्ही लावणी केली, जे तरवा आधी काढलेलं होतं त्याने. आणि थोडं आम्ही मोटर लावली, बाजूला विहीर होती, तर तिकडे ते मोटरीने पाणी घेतलं आणि आम्ही मग तरवा काढला होता. पण आज अजिबातच पाणीच नाही आहे कोकणांमध्ये पण, तर तरवा काढून पण तो लावायला कुठे जागा नाही आहे. तर मग आता पाऊस कधी येतो त्याच्यावरती आहे. तर बघूया, आम्ही जातो कोपऱ्यात, बघतो जर पाणी असेल तर मग आम्ही लावायला घेऊ, नाहीतर मग थोडासा तरवा काढू मोटरने पाणी लावून. तर आम्ही जातो मळ्यामध्ये, भेटू मळ्यामध्ये. आता आमचे 2 पाड्या पण आलेले आहे. त्यांना माझे पप्पा घेऊन आलेत. थोड्या वेळ परत अभ्यास करायला जाईल, तर पप्पा आणि पण जातील तरवा लावायला. बघा, तरवा अशा प्रकारे काढतात आणि जो तरवा काढून होतो ना, त्याचे जे मुळं असतात ना, त्यांना असं चांगलं धुवायचं, त्याला माती नाही राहिली पाहिजे, असं एकदम चांगलं. आणि मग ह्या पेंड्या अशा बांधायच्या आणि मग ह्या पेंड्या तरवा काढून झाला की पेंड्या जिथे आपण नांगरतो किंवा तिथे तरवा लावायला जातो ना, तिथे ठेवायचं टाकून. तर आता लावणी वगैरे आमची करून झाली आहे. आता आम्ही घरी चाललो जेवायला. दुपारचे 1:30 वाजलेत. तर जेवून थोडा वेळ आराम करून मग परत संध्याकाळी आम्ही येऊ शेतात. झाला आणि आता आम्ही परत चाललो लावणी करू. 2 झाडे बिडूक दिसलेल्या आता बघतोय आम्ही आहेत का मध्ये, गेलेत कुठेतरी, आता दिसणार नाहीत. तर आता जेवून वगैरे आम्ही थोडा वेळ आराम करून आता परत चाललो आहे. बघा, हे आमचे शेताचे मळे आहेत, पूर्ण लांबच्या लांब. जास्त शेती आता कोण करत नाही गावी, पण आम्ही करतो. आम्ही नवीन ट्रॅक्टर घेतलो, त्याचे हे टायर आणि ट्रॅक्टर कपडे, पण तुमका आता दिसत नाही, जवळ गेलो की आम्ही तुमका लागतो. पूर्वा आता खोऱ्याने पाण्यासाठी वाट बनवते. तर हे पाणी आम्ही पुढे पुढे घेऊन ते जिथे सुकी माती आहे तिथे शिंपणार. हे बघा असं. मग जेव्हा ट्रॅक्टर काका चालवणार तेव्हा ते अडकणार नाही, स्मूथ चालणार. खूप प्रयत्न करतात बाबा आणि दादा हे फॉलो करण्याचा, पण खूप दमले आहेत दोघं पण. उन्हामुळे झालं आहे सगळं, कारण की आता पाऊस पण नाही पडत आहे. आणि हे बघा आमच्या कोपऱ्यात पण बघा तो थोडंसं पाणी, हे बघा खूप प्रयत्न करतात बाबा, खूप दमले आहेत, त्यामुळे जरा थांबले आहेत थोडा वेळ. मी सुद्धा हे करत होती पण थोडा वेळ दमली, मग मी पण 2 मिनिट थांबली थोडा वेळ आणि मग आता दादा करतोय. आम्ही खोऱ्याने एकदा करतो, खोऱ्याने एक जण करतो आणि हा आहे टब आणि त्याने आम्ही असं पाणी घालतो, जसं दादा आता करतो आहे त्याप्रमाणे आम्ही करतो. हे बघा, आमच्या कोपऱ्यात पाणी नव्हतं म्हणून आम्ही एक जुगाड केला आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आम्ही दुसऱ्याच्या कोपऱ्यातून पाणी घेतलं आहे
आणि कोपऱ्यात काही नसेल कदाचित थोड्या वेळाने. आणि ह्या कोपऱ्यात काही नव्हतं म्हणून ह्या कोपऱ्यात सुद्धा पाणी टाकलेलं आहे. आता ह्या कोपऱ्यात बघा किती चांगलं पाणी आलेलं आहे. ही वाळी आहे. यात वरून डोंगरावरून जे पाणी येतं ते पूर्ण वाहत जातं. जसं मुंबईमध्ये आपल्या गटारं असतात तशी ही वाळी आहे. पण मुंबईसारखं इकडे पाणी नसतं. इथे स्वच्छ पाणी असतं. बघा आता आपण तरवा आणू केलं तर आता आपण मगाशी होतो ना चिखल करत होतो नुसतं पाणी टाकत होतो हे नेतो लावतो तरव हे लावलेलो. आणि आता आमचं पूर्ण कोपरं काढून दिलेला तव्याचं. बघा हा एकत्र वाहलेला नाही हे होय सगळे तरव्याचे पेंडे गोळा करून ठेवलेलं ते आपल्याकडे नव्हतं पण आमच्या चिवने मासा पकडलेला आहे. आमचा दादा ट्रॅक्टर चालवतोय आणि तिकडे लावणी चालू आहे. माझी मम्मी आणि 2 बहिणी आहेत. हा दादा आहे आणि हे माझे बाबा आहेत. दादा बघा कसला ट्रॅक्टर चालवतोय. थोडा वेळ ट्रॅक्टर चालवला आणि आता लावणी करायला आलोय. मित्रांनो आता आपण आलोय शेतातून. आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे बदली गेले, आता नाश्ता केलाय. थोड्या वेळाने आता थोडा वेळ टाइमपास करू, टी व्ही वगैरे बघू. गार्गी आणि त्यांचा अभ्यास वगैरे करतील. अभ्यास आज आणि काल काय केलाच नव्हता. आज रविवार असल्यामुळे आज आम्ही पूर्ण शेतातच होतो. ती पण शेतातच होती. तर मग थोड्या वेळाने जेवायला घेऊ, भेटू पुन्हा. शेतातनं पण इलं अंघोळ करून झाली आमची. खूप वेळ झालो, अभ्यास पण केलं. आता आमची जेवची वेळ झाली तर दीदी सगळ्यांका जेवण वाटतं. आजी पण बसली आहे. पप्पा पण बसले. आजोबा पण जेवण्यासाठी उठतात. आजी पण आहे. मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच संपते. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपला जर कोकणातील शेतीचे काम लावणी वगैरे तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि व्हर्च्युअली अनुभव घ्या शेती करण्याचा. मी तुम्हाला नक्की खूप चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर करा.